नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांच्या सत्राचा 625 हा भाग. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे ती अशी. मला बऱ्याच वेळा प्रश्न पडायचा, गॉगल तर लावायचा पण काचा कपाळावरच ठेवायच्या, याचे कारण काय असते? बराच विचार केल्यावर असे लक्षात आले, डोळ्यावर गॉगल नसल्यामुळे मुलगी तर नीट दिसते. गॉगल कपाळावरच असल्यामुळे रेबॉनचा गॉगल आपल्याकडे आहे हे मुलीलाही कळते. आणि आपला आदर्श असलेले बरेचसे नट आणि क्रिकेटर गॉगल असाच वापरतात हे पण सगळ्यांना प्रत्यक्ष दिसते. मला बऱ्याच वेळा प्रश्न पडायचा, गॉगल तर लावायचा पण काचा कपाळावरच ठेवायच्या, याचे कारण काय असते? बराच विचार केल्यावर असे लक्षात आले, डोळ्यावर गॉगल नसल्यामुळे मुलगी तर नीट दिसते. गॉगल कपाळावर असल्यामुळे रेबॉनचा गॉगल आपल्याकडे आहे हे मुलीला कळते. आणि आपला आदर्श असलेले बरेचसे नट आणि क्रिकेटर गॉगल असाच वापरतात हे पण प्रत्यक्ष दिसते. दुसरी रचना आहे. एका मुलीने वडिलांना फोन केला, मी कालच लग्न केलं पण गेले काही दिवस मी खरोखरच खूप बिझी होते, त्यामुळे तुम्हाला कळवायचे राहून गेले. वडील म्हणाले, तू वाईट वाटून घेऊ नकोस, काल मला पण महत्त्वाचे काम होते आणि मी लग्नाला येणे अशक्य होते. पुढच्या वेळेस तू काळजी घे आणि मला जरा आधी कळव, मग बघू मला जमतं का जमतच नाही ते. एका मुलीने वडिलांना फोन केला, मी कालच लग्न केले पण गेले काही दिवस मी खरोखरच खूप बिझी होते, त्यामुळे तुम्हाला कळवायचे राहून गेले. वडील म्हणाले, तू वाईट वाटून घेऊ नकोस, काल मला पण महत्त्वाचे काम होते आणि मी लग्नाला येणे अशक्य होते. पुढच्या वेळेस तू काळजी घे आणि मला जरा आधी कळव, मग बघू मला जमतं का जमतच नाही ते. तिसरी रचना आहे. श्री शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 156वा भाग. आत्माच ब्रह्म आहे, त्यागत तेच आहे, सर्वांना प्रकाशित करते, सर्वांचा आधार आहे. आत्माच ब्रह्म आहे, त्यागत तेच आहे, सर्वांना प्रकाशित करते, सर्वांचा आधार आहे. निरनिराळे आकार त्याच्यावर दिसतात, तो तसाच राहतो, ते बदलत असतात. निरनिराळे आकार त्याच्यावर दिसतात, तो तसाच राहतो, ते बदलत असतात. तो पडद्यासारखा असतो, त्याच्यावर चित्र दिसते, ते शुद्ध असते, ते हलतही नसते. तो पडद्यासारखा असतो, त्याच्यावर चित्र दिसते, ते शुद्ध असते, ते हलतही नसते. सगळ्या वस्तूंमधले फरक मायेमुळे असतात, इतके फरक असतात की कुणी मोजू शकत नसतात. सगळ्या वस्तूंमधले फरक मायेमुळे असतात, इतके फरक असतात की कुणी मोजू शकत नसतात. जागे अनशुद्धीवर असता फरक सारे दिसतात, वस्तू ज्यामुळे असतात आपल्याला समजत नसतात. जागे अनशुद्धीवर असता फरक सारे दिसतात, वस्तू ज्यामुळे असतात आपल्याला समजत नसतात. जे सर्व सत्य असते तेच ज्ञान असते, त्याचे वर्णन नसते,
कारण अव्यक्त असते. जे सर्व सत्य असते तेच ज्ञान असते, त्याचे वर्णन नसते, कारण ते व्यक्त असते. अख्ख्या ब्रह्मांडाला ते सामावून घेते, तेच सर्व बनवते अन संपवून टाकते. अख्ख्या ब्रह्मांडाला ते सामावून घेते, तेच सर्व बनवते अन संपवून टाकते. हे सर्व समजले की परमानंद असतो, हे असे अन ते तसे याच्या पलीकडे जातो. हे सर्व समजले की परमानंद असतो, हे असे अन ते तसे याच्याही पलीकडे जातो. आकार नाही, भाग नाही, कर्म नाही, बदल नाही, त्यासारखा दुसरा कोणी असू शकत नाही. आकार नाही, भाग नाही, कर्म नाही, बदल नाही, त्यासारखा दुसरा कोणी असू शकत नाही. आत्मा सर्वत्र आहे, आत्माच सगळे आहे, त्याला आधार नाही, त्याचा सगळ्यांना आहे. आत्मा सर्वत्र आहे, आत्माच सगळे आहे, त्याला आधार नाही, त्याचा सगळ्यांना आहे. तोच फक्त आहे, तोच अखंड आहे, तो अनंत आहे, तोच परमानंद आहे. तोच फक्त आहे, तो अखंड आहे, तो अनंत आहे, तो परमानंद आहे.